MHT CET साठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि आता रिव्हिजन करायची म्हटलं तर इम्पॉर्टंट चॅप्टर काय असतील तर बायोलॉजी मधले इम्पॉर्टंट चॅप्टर कोणते आहेत किंवा कोणते चॅप्टर करावेत तर यासाठी हा व्हिडिओ आहे. तर इम्पॉर्टंट चॅप्टर मध्ये 12th मधले इम्पॉर्टंट चॅप्टर कोणते ते आधी मी सांगते. पहिला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन प्लांट्स, ज्याला 8 मार्क्स असतील. दुसरा चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, त्यालाही 8 चॅप्टर आहे. तिसरा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, तर त्याच्यावरही 8 मार्क्स असतील. आणि चौथा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे बायोलॉजीच्या सिलेबस मधला CET साठी, तो आहे बायोटेक्नॉलॉजीचा, त्याला 10 मार्क्स असणार आहे. त्यानंतर एनहान्समेंट जे आहे तर यावरती 7 मार्क्स किंवा 5 मार्क्सही बऱ्याचदा विचारले जातात. तर त्यानंतर आहे रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर, हा 11th आहे की ज्याच्यावरती 7 मार्क्सचे क्वेश्चन असू शकतात. एक्सक्रिशन जे आहे और ऑस्मोरेग्युलेशन यावरती 6 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. एनहान्समेंट वरती कधी 7 मार्क्स असतील किंवा काही वेळेसला 5 मार्क्सचे हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने 12th स्टँडर्ड मधले रिप्रोडक्शन फर्स्ट वाला प्लांटचा रिप्रोडक्शन इन ॲनिमल, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, बायोटेक्नॉलॉजी किंवा कंट्रोल कोऑर्डिनेशन पण तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. एनहान्समेंट हे चॅप्टर घेतले आणि रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर आणि एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन हे 11चे चॅप्टर घेतले, तरीही एवढे चॅप्टर तुम्ही व्यवस्थित रिवाइज केला तरीही तुमचा स्कोर अबाव 50 मार्क्स जे आहेत किंवा 55 पर्यंत तुम्ही इझिली पोहोचू शकता बाकीचे क्वेश्चन कव्हर करून. तर एवढे चॅप्टर जे आहेत तर ते व्यवस्थित रिवाइज करा. थँक्यू.